विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इतिहास 10वी इतिहासाचा प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रसार माध्यमे या शब्दात दोन शब्द आहेत, प्रसार आणि माध्यम. जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रसारित करतो म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा त्याला प्रसार म्हणतो. प्रचार आणि प्रसार असे दोन शब्द मराठीत तुम्हाला माहित असते. प्रसार माध्यमे हा एकत्र शब्द या ठिकाणी माहिती प्रसारित करायची, अनेक लोकांपर्यंत ती पोहोचवायची. आता प्रसार माध्यम आणि इतिहास असं प्रकरणाचं नाव काय? तर आपला हा 10वीचा इतिहास उपयोजित इतिहास या शाखेमध्ये किंवा या पद्धतीमध्ये आलेला आहे. आणि उपयोजित इतिहास यावेळेला असा ज्यावेळेला अभ्यासला जातो तेव्हा त्याच्यातल्या घटकांचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा असतो. प्रसार माध्यमांचा विचार सोप्या भाषेत करायचा म्हटला तर जर तुम्ही काही ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या असतील तर एखाद्या किल्ल्यावर एखाद्या ठराविक ठिकाणी बोललेलं वाक्य राजांपर्यंत किंवा उभ्या असलेल्या सैनिकांपर्यंत ऐकू जातो. जेव्हा वॉकी टॉकी नव्हती, मोबाईल नव्हते, तेव्हा आवाजाचा भाग म्हणजे ध्वनीची तीव्रता आणि ती एखाद्या विशिष्ट भागावर आदळल्यानंतर प्रतिक्षिप्त होणे किंवा त्याची एक वहन होणे याचा वापर केला जायचा आणि जास्त लोकांपर्यंत ती आवाज पोहोचवला जायचा. आता जेव्हा आपण असा विचार करतो की प्रसार माध्यमे आजच निर्माण झाली होती का, भारतामध्ये इंग्रज येण्याच्या पूर्वी प्रसार माध्यमांची काय स्थिती होती, तर ज्या वेळेला या देशामध्ये जो हिंदुस्थान होता ज्याच्यात राजे रजवाडे मोठ्या प्रमाणात होते त्यावेळेला राजा रजवाड्यांपर्यंत बातम्या पोहोचवल्या जायच्या. मग ती वेगवेगळ्या भागातल्या राजे किंवा सामंत एखादा घोड्यावर दूध पाठवत असत, एखादा पायी चालणारा व्यक्ती जात असेल त्या तीव्रतेनुसार, पण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली जायची. प्रसार म्हणजे दूरपर्यंत पोहोचवणे. एखादी माहिती जर आपण एखाद्या माध्यमातून पोहोचवली तर ती संपूर्ण राज्यात जर पोहोचवायची असेल तर मग वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टींचा वापर पूर्वीपार केला गेला. आजही अशा काही गोष्टी काही खेड्यांमध्ये आढळतात. उदाहरणार्थ दवंडी द्यायची असेल तर दवंडी हा प्रकार जो आहे तो पूर्वी गावोगाव होता. घोड्यावर, उंटावर किंवा लोक वाद्य घेऊन जायचे, ढोल किंवा ताशा नगारा वाजवला जायचा आणि जेणेकरून लोक आकृष्ट होतील आवाजाकडे. ढोलचा आवाज वाजला का सगळ्यांचाच भाग बदलतो, लोक लक्ष देतील आणि ती गोष्ट, ती दवंडी, ती बातमी, ती काय जे सूचना असेल, नियम असेल, कायदा असेल ती लोकांपर्यंत पोहोचवला जायचा. आणि अशा या सगळ्या गोष्टीमुळे ती गोष्ट एकाला, दुसऱ्याला, तिसऱ्याला, गावापर्यंत, गावातून भागापर्यंत, दूरपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवली जात होती. राजाकडून लोकांना पोहोचवण्यासाठी दवंडी हा प्रकार होता. गावातल्या प्रमुखाकडून लोकांना पोहोचवण्यासाठी पण दवंडी हा प्रकार होता. ज्या कालावधीमध्ये शिक्षणाची दुरावस्था होती किंवा लोक शिकलेले कमी होते त्यावेळेला असं काही फळ्यावर लिहिलेलं नव्हतं. आज जर तुम्ही चोपड्यामध्ये पाहिलं तर 5-7-8 ठिकाणी असे फळे आहेत की ज्याच्यावर लिहिलेलं असतं. आज नगरपालिकेची एखादी गाडी नगरपालिकेची सूचना देण्यासाठी माईक लावून किंवा आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो विविध माध्यमांचा वापर करून. पण आज या प्रसार माध्यमांचा वापर आपण वेगळ्या अर्थाने शिकणार आहोत आणि याचा इतिहास समजणं आपल्याला गरजेचं आहे. प्रसार माध्यमांचा इतिहास म्हणजे नेमकं काय समजून घ्यायचं आहे तर प्रसार माध्यमांचा इतिहास म्हणजे भारतामध्ये मुद्रण कला कधी सुरू झाली. आता याबाबत बरेचसे वादविवाद आहे, तर्कसंगत गोष्टी आहे. काही जण त्याला मिथ्या म्हणतात, काही कथा म्हणतात, काही कल्पित म्हणतात. परंतु आपल्याकडे जी महाकाव्य लिहिली गेली त्यावेळेपासून लोकांना लिखित किंवा लिहिण्याचे ज्ञान होते, बरोबर. राजे राजवाडे वेगवेगळ्या लोकांना संदेश खलिते पाठवायचे, ते कापडावर लिहून पाठवायचे, म्हणजे कापडावर लिहिता येत होतं. ताम्रपटावर लिहिलं जायचं. ताम्रपट आजही इतिहासाच्या अवशेष मध्ये आपण शिकलेलो आहोत, त्याच्यात आपल्याला ते पाहायला मिळतं. मग कागदाचा एक खरा शोध कोणी लावला, कागद आपल्याकडे होता का, तर होतं.
पण आज त्याचे आपल्याजवळ पक्के पुरावे नाहीयेत. त्यामुळे आपल्याला चीनने कागद निर्माण केला, शाही चीनने निर्माण केले असं मान्य करावं लागतं. आपल्या भारतामध्ये नालंदा विद्यापीठ ज्याला जाळलं गेलं, महिनाभर जे जळत होतं, तिथे अनेक पुरावे संपून गेले. आणि या अशा सगळ्या याच्यामध्ये मुद्रण कला ही सगळ्यात महत्वाची ठरली. 1436 मध्ये जोहान्स गटेनबर्गने जर्मनीमध्ये मुद्रण कलेचा पहिल्यांदा शोध लावला. हे आपल्या पुस्तकाच्या इतिहासाच्या भागा पलीकडचं मी तुम्हाला सांगितलं. आणि जेव्हा ही मुद्रण कला सुरू झाली तेव्हा त्यातून वर्तमानपत्र छापण्याचा प्रकार सुरू झाला. वर्तमानपत्रांचा इतिहास पण खूप रंजक आहे. सुरुवातीची वर्तमानपत्र ही सुद्धा अशी छोट्या प्रमाणामध्ये कापडावर छापून टांगून दिली जात होती, लोकांपर्यंत पोहोचवली जात होती. आणि नंतर नंतर यामध्ये हळूहळू बदल झाला. पण आपल्याला जे शिकायचं आहे ते वर्तमानपत्र हा प्रकार शिकायचा आहे. मुख्यतः ज्याच्यामध्ये बातम्या, अग्रलेख, लोकांची मतं, जाहिराती, रंजक आणि अन्य पूरक असा मजकूर तिथे असतो. थोडक्यात वर्तमानपत्र म्हणजे काय? वर्तमानाची बातमी ज्याच्यातून आपल्याला मिळेल ते पत्र. ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रामध्ये स्थानिक, देशांतर्गत, जागतिक स्वरूपाच्या अशा विविध प्रकारच्या पुरवण्या किंवा विविध प्रकारच्या बातम्या छापून दिल्या जातात. चालू घडामोडींच्या नोंदींचा एक आदर्श भाग किंवा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून आपण वर्तमानपत्राला पाहतो. आज जे वर्तमानपत्र लोकमत, दिव्य मराठी वगैरे वगैरे, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया सारखे अनेक वर्तमानपत्र आहेत, विविध भाषांमध्ये आहेत, छोटी मोठी आहेत. सकाळी छापलं, सकाळी आपल्याला ताजं ताजं वर्तमानपत्र मिळतो, तो भाग वेगळा, सायंकाळी वेगळा. तर अशी सगळी वर्तमानपत्र आज जी आपण पाहतोय ही आज अशा स्वरूपात आहे, ती एका रात्रीतून निर्माण नाही झाली. जगात काय घडलं? इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व कालावधीमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावलेले असत. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीमध्ये ते सरकारी दस्तऐवज लिहिलेले असायचे आणि ते कुठेतरी गावात एक ठराविक ठिकाणी टांगून ठेवले जात असत. प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत आणि ते कागद प्रांतोप्रांती म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन वाटलेले असतात. जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या त्यावेळेला ज्युलियस सीझर नावाचा राजा होऊन गेला, ज्याने डेली ऍक्ट म्हणजे ऍक्टा डायर्ना म्हणजे ज्याला रोजच्या घटना यातून निर्माण केल्या नावाची अशी वार्तापत्र सुरू केली, जी रोम मध्ये ठिकठिकाणी लावली जात आणि लोक ती वाचत जनसामान्यांपर्यंत सरकारी निवेदन किंवा सरकारचा पोहोचण्याचा त्यावेळेचा हा अत्यंत योग्य प्रयत्न होता. हे झालं इजिप्त, रोम. चीनमध्ये काय परिस्थिती होती? चीनमध्ये सरकारी निवेदनं ही सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत, वाटप केली जात असत. इंग्लंडमध्ये लढायांची वर्णनं, लढायांच्या संदर्भातल्या बातम्यांचं वर्णन किंवा बातम्या पोहोचवल्या जात असत. इयत्ता 9वी मध्ये द लास्ट लेसन नावाचा धडा आपण शिकलोय, त्याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीचा अनुभव आलेला आहे की जिथे फलकावर लिहिलेलं असायचं. कधी कधी पत्रकं पण वाटली जायची आणि त्या पत्रकांमधून या बातम्या पोहोचवल्या जायच्या. सगळ्यात महत्वाचा प्रसार करणारा जो घटक आहे ना, तो म्हणजे माणूस आहे. प्रसार करणारा एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाला भेटतो तेव्हा तो त्याच्या जवळच्या काहीतरी गोष्टी, बातम्या दुसऱ्याला सांगतो. दुसरा जास्त लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा ती गोष्ट जास्त लोकांपर्यंत जाते. अशा रीतीने याचा प्रसार होत राहतो. म्हणजेच त्या कालावधीमध्ये सुद्धा जे असे पायी प्रवास करणारे किंवा इतर घोड्या किंवा याच्यावर प्रवास करणारे जे पांथस्थ होते, वाटसरू होते, काही धार्मिक स्थिती किंवा त्याच्यासाठी फिरणारे लोक होते, हे सगळे लोक धर्मशाळांमध्ये उतरत असत. तिथे ठिकठिकाणचे प्रवासी एकमेकांना भेटत असत आणि या फिरस्ती करणाऱ्या लोकांबरोबर, प्रवास करणाऱ्या लोकांबरोबर कधी कधी बाजार असलेल्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचत. थोडक्यात लोक संवाद साधत असत. जेव्हा वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधी सुद्धा यात वेषांतर करून फिरत असत तेव्हा यातूनच इतिहासाच्या संदर्भामधल्या किंवा आजूबाजूच्या राज्यात असलेल्या प्रगतीच्या संदर्भातल्या गोष्टी कळायला लागल्या.
हा झाला जगातला वर्तमानपत्रांच्या संदर्भातला इतिहास. आता बेंगॉल गॅझेट म्हणजे भारतामधलं जे पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र होतं ते 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालं, ज्याला कलकत्ता जनरल ऍडवायझर किंवा बेंगॉल गॅझेट नावाने ते ओळखलं जायला लागलं. जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या आयरिश व्यक्तीने बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र आपल्याला पाहायचंय. बेंगॉल गॅझेट नाव आपल्याला हवं इथे. हे एका आयरिश व्यक्तीने सुरू केलं. त्याचं नाव होतं जेम्स ऑगस्टस हिकी. या आयरिश व्यक्तीने वर्तमानपत्र सुरू केलं. हे भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र होतं. याचा कालावधी 1780. लक्षात घ्या, 1780. त्यानंतर दुसरं वृत्तपत्र सुरू झालं ते 1832 ला दर्पण. (1780 ते 1832) म्हणजे साधारण 52 वर्ष लागले एका मराठी माणसाला या संदर्भात अभ्यास करून हे निर्माण करायला. दर्पण हे पत्र 6 जानेवारी 1832 साली मुंबईत सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणचं सुरुवात केली. ते त्याचे मुख्य संपादक होते आणि दर्पणच्या अंकामध्ये, बातम्यांमध्ये आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध स्तराच्या बातम्यांचा भाग पाहायला मिळतो. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे ते संपादक होते आणि या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक असे म्हटले जाते. आणि 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपल्याला पाहिजे दर्पण बाळशास्त्री जांभेकर. पत्रकार दिन यांच्या याच्यामुळे 6 जानेवारी पत्रकार दिन 6 जानेवारीला भारतामध्ये साजरा केला जातो. या दर्पणची खासियत अशी होती की एका मराठी माणसाने इंग्रजांच्या प्रभाव आणि दबाव असलेल्या क्षेत्रात मुसंडी मारली, पाऊल रोवलं. वर्तमानपत्र छापणं त्यावेळेला ब्रिटिशांच्या जमान्यात, ब्रिटिशांच्या अधिकारात वर्तमानपत्र छापणं सुरू करणं हे काही वाटतं तितकं सोपं नाही. आज सारखं काही राजकीय त्याला हस्तक किंवा कोणाची मदत मिळत नसे. प्रवाहाच्या विरोधात जाऊन बाळशास्त्री जांभेकरांनी जे वर्तमानपत्र स्थापलं त्याचा वापर त्यांनी जनसामान्यांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी केला आणि म्हणून त्या कालावधीमध्ये कंपनी सरकारच्या संदर्भामधल्या पैशाचा हिशोब, रशियनांचा हल्ला होण्याचं भय, शहर साफ करण्यासाठी कोणाची नेमणूक केली गेली, हिंदू विद्वांचा पुनर्विवाह व्हायला हवा की नाही, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात झाली की नाही, राजाराम मोहन रॉय यांची इंग्लंडमधली कामगिरी कशी होती, काय होती, या संदर्भातल्या अनेक गोष्टी त्यांनी छापल्या आणि यातून आपल्या असं लक्षात येतं की बाळशास्त्री जांभेकर एक द्रष्टे समाज सुधारक होते. ठीक आहे, आज आपण इथे थांबू. इथे काय पाहिलं आपण? प्रसार माध्यमे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याचा इतिहास आपण पाहतोय. वर्तमानपत्र म्हणजे जे ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन, त्याला वर्तमानपत्र म्हणतात. बेंगॉल गॅझेट हे 1780 मध्ये स्थापन झालं होतं. दर्पण 1832 मध्ये स्थापलं गेलं. इथपर्यंत आपण थांबू. पुढच्या तासाला पुढचा भाग. ठीक आहे.